हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सातारा लोकसभेचा अर्ज भरण्यापूर्वी शशिकांत शिंदेंचं शक्ती प्रदर्शन। शशिकांत शिंदेंचा अर्ज भरण्यासाठी शरद पवारही उपस्थित। शिंदेंच्या शिवसेनेचे धैर्यशील माने संजय मंडलिक आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल करण्यापूर्वी मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत महायुतीचं शक्ती प्रदर्शन। मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली आमदार प्रकाश आवाडेंची भेट। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रकाश आवाडेंची हातकणंगलेमधून माघार। नारायण राणे 19 एप्रिलला भाजपकडून उमेदवारी अर्ज भरणार। रत्नागिरी सिंधुदुर्गमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार। सूत्रांची माहिती, किरण सामंतांनीही घेतलेत अर्ज। नाशिकची जागा आमच्यासाठी प्रतिष्ठेची। मुख्यमंत्री शिंदेंनी सगळ्या जागा सोडायचं मान्य केलंय का? संजय शिरसाट यांचं वक्तव्य। चंदा दो धंदा लो हा खेळ महाराष्ट्रात देखील सुरू। श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या नावाखाली 500 कोटींचा घोटाळा। संजय राऊतांचे श्रीकांत शिंदेंवर गंभीर आरोप। पत्राचाळ घोटाळ्यातील आरोपी पत्र लिहितात। अकलेचे तारे तोडण्याआधी माहिती अधिकारातून माहिती मिळायला हवी होती। श्रीकांत शिंदेंचं राऊतांना उत्तर। कोण संजय राऊत? दर्जा असलेल्या माणसाबद्दल विचारा, माझा स्तर पाहून प्रश्न विचारा। संजय राऊतांवरील प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचा टोला। राऊतांवर मी बोलणार नाही, राऊतांना आमचे कार्यकर्ते उत्तर देतील। राऊतांच्या आरोपावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। आज संध्याकाळी 5:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत प्रसिद्ध होणार। पंतप्रधान मोदी कोणते मुद्दे मांडणार याकडे लक्ष। वायनाडमध्ये राहुल गांधींचा रोड शो। राहुल गांधी काँग्रेसकडून उमेदवार। दुसऱ्या टप्प्यात वायनाडमध्ये मतदान पार पडणार। निवडणूक आयोगाकडून राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची तपासणी। तामिळनाडूच्या निलगिरीमध्ये निवडणूक आयोगाच्या फ्लाइंग स्क्वॉडच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।